हॅलो. तर आज आपण करत आहोत कर्नाळा ट्रेकिंग. हॅलो. तर आज आपण आलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्य. सर्वप्रथम हे ठिकाण येते नेमके कुठे बरं? तर हे येते पनवेलमध्ये. येथे येण्यासाठी तुम्ही लोकल ट्रेनने येऊ शकता किंवा तुमचे पर्सनल वाहन घेऊन सुद्धा येऊ शकता. हे अभयारण्य पनवेलपासून 12 किलोमीटर अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे कल्ल्यावर रानसई चिंचवण गावाच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. शिवाय पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्ल्या आसपासचा भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून संरक्षित आहे. तर आम्ही निघालो होतो सूर्यदेवता येण्याआधी पहाटे 4:30ची लोकल ट्रेन पकडून. कारण ट्रेकिंग ऑलवेज फेवरेट, त्यामुळे जरा देखील वेळ न दवडता पनवेल दर्शन घडले. शिवाय पनवेल स्टेशनपासून 5 मिनिट अंतरावर साईबाबांचे सुंदर असे मंदिर पाहता आले. मंदिराचा परिसर बराच पसरलेला आहे. शिवाय गार्ड्सची पहाटे परेड चालू होती, तर एका विभागात योगाध्यान चालू होते. एकंदरीत दिवसाची सुरुवात साईच्या दर्शनाने सुरू झाली. तिथून अभयारण्याकडे जाण्यासाठी बस किंवा रिक्षा दोन्हीही उपलब्ध होतात. हे अभयारण्य रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून 62 किलोमीटर अंतरावर आहे. हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य. कर्नाळा येथे निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असून येथे 150 जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतार पक्षी, कोतवाल, बहिरी ससाना, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात. सुरुवातीस तिकीट काउंटर आहे. शिवाय काही प्लास्टिक घेऊन जात असाल तर दुसऱ्या काउंटरवर काही रक्कम डिपॉझिट ठेवावी लागते. तुमचा प्लास्टिक कचरा काउंटरवर रिटर्न आल्यावर दाखवल्यानंतर तुमची ती रक्कम तुम्हाला परत मिळते. सुमारे 12 चौरस किलोमीटर परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. या ठिकाणी केव्हाही गेले तरी 5-50 निरनिराळे पक्षी पाहायला मिळतात. मलबार, विस्लिंग, थ्रश, कोकिळ, फ्लाय कॅचर, भोरड्या, तांबट कोतवाल, पांढऱ्या बाठीचे गिधाडे, दयाळ, शाहीन ससाना, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात. अभयारण्यात 3 थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण यांचे प्रमाण जास्त आहे, तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भुकरे, रानमांजर, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आढळतात. तर आता आपण वळणार आहोत कर्नाळा किल्ल्याकडे. पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला, जो माझा आजचा सर्वप्रथम पाहिलेला व्हिडिओ. त्यामध्ये कर्नाळा किल्ल्याकडे जाणारी निसर्ग वाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. कर्नाळा किल्ला समुद्र सपाटीपासून 445 मीटर उंचीवर आहे. दाट जंगलाची सावळी आणि पक्ष्यांच्या मधुर स्वरांचा मागोवा घेत डोंगरावरून चढताना तटबंदी लागते. त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगठ्यासारखा दिसणाऱ्या सुळक्याची भव्यता जाणवते. पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात. ट्रेकिंग करताना बरेच दगडी वाटा आणि झाडांच्या वेली आहेत, त्यामुळे सांभाळून जाण्याची खूप गरज आहे. यासाठी बरेच जण काठींचाही वापर करत होते, त्यात मीही आहेच. खरंच हे गड किल्ले पाहून आठवतात ते केवळ जिजाऊ, महाराज आणि मावळे. सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा. किल्ल्यावर गेल्यावर आजूबाजूचे जे दृश्य आणि हिरवळ दिसते ती अप्रतिम आहे. पाहण्यासाठी नजरेच्या टप्प्यातील प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगड, माणिकगड न्याहाळीत आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचेच नाही तर पर्यटकांच्याही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे.
महाराष्ट्र शासनाने 1968 मध्ये यास पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. अभयारण्यातील कर्नाळा किल्ला 11च्या शतकातील आहे. ते कर्ण्याच्या आकाराचा सुळका असल्याने या ठिकाणाला कर्नाळा हे नाव पडले असावे. हा सुळका गिर्यारोहकांचे आवडते स्थान आहे. या अभयारण्यात दमट, मिश्र पानझडी वने व सदाहरित नदीकाठची वने अशी दोन्ही प्रकारच्या वने आढळतात. कर्नाळा अभयारण्य परिसरात पक्ष्यांच्या सुमारे 150 स्थानिक व सुमारे 37 स्थलांतरित प्रजाती आढळून येतात. येथे आलात तर योग्य दरात जेवणाची व नाश्त्याची उत्तम सोय आहे. बरेच बचत गटाच्या महिला हॉटेल चालवतात. किल्ल्याकडे जाताना पुरेसे पाणी घेऊन जा आणि खाऊ घेऊन जाऊ शकता, कारण वर तुम्हास खाण्यापिण्याची काहीही सोय नाही. पण हा, तुमचा प्लास्टिक कचरा किंवा इतर काही कचरा असेल तो खाली आणावयाचा असतो. त्याशिवाय तुमची ती रक्कम पुन्हा मिळत नाही. वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांमध्ये स्वर्गीय नर्तक, भृंगराज, कोतवाल, गोमेट, पर्वत कसूल यांचा उल्लेख करता येईल. समुद्री घार, ससाना, घुबड हे येथील शिकारी पक्षी आहेत. तसेच येथे हिवाळ्यामध्ये स्थलांतरित पक्षी देखील पाहावयास मिळतात. वेगवेगळ्या जातींचे विषारी व बिनविषारी सर्प, सरडे देखील इथे आढळतात. तर सध्या इथे जास्त प्रमाणात पक्षी पाहण्यास तरी नाही भेटले. कदाचित त्यांच्या अभयारण्यात त्यांच्या घरी आम्ही भेटेस येत आहोत म्हणून चहा पोहे विचारावं लागेल की काय माहीत, म्हणून सर्व स्वतःच फिरायला गेले होते जणू. पण इतर ट्रेकिंगची मजा खूप आली. खरंच पुन्हा एकदा जाण्याची इच्छा आहे. तुम्हीही जाऊन या. तर भेटू पुन्हा असंच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी. जोडून राहा रायटर रुपया आपला आवडता YouTube चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.